सर्व्हिसिंग ऑफ मल्टीस्प्लिट AC पार्ट 1. हॅलो, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. या मॉड्यूलमध्ये आपण मल्टीस्प्लिट AC दुरुस्त करायला शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल मल्टीस्प्लिट ACचे इलेक्ट्रिकल घटक ओळखण्यास, दुरुस्ती आणि मल्टीस्प्लिट AC स्थापित करण्यास. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहू. आवश्यक साधने, उपकरणे किंवा उपभोग्य वस्तू. प्रशिक्षणार्थी किट 1 नग. डबल एंडेड स्पॅनर 14 मिमी, 15 मिमी, 16 मिमी, 17 मिमी, 19 मिमी 1 नग. 1x4 वाल्व की 1 नग. पाईप कटर 1 नग. फ्लेअरिंग टूलसेट 1 नग. ड्रिलिंग मशीन 1 नग. एअर ब्लोअर 1 नग. प्रेशर गेज 1 नग. कंपाऊंड गेज 1 नग. स्प्लिट AC सिस्टीम 1 नग. मल्टीमीटर 1 नग. व्हॅक्यूम क्लीनर 1 नग. ॲनिमोमीटर 1 नग. वायर ब्रश 1 नग. फिन कोंब 1 नग. चाचणी दिवा 1 नग. स्क्रूड्रायव्हर 1 संच. टेस्टर 1 नग. कटिंग प्लायर 1 नग. नोज प्लायर 1 नग. वायर स्ट्रिपर 1 नग. आवश्यक उपकरणे. मल्टीस्प्लिट AC सिस्टीम 1 नग. आवश्यक साहित्य किंवा घटक. 1x4 युनियन कनेक्शन 1 नग. 1x4 कॉपर ट्यूब 5 फूट. खराब कापूस आवश्यकतेनुसार. फ्लेअर नट 4 नग. मल्टीस्प्लिट किंवा VRV किंवा VRF एअर कंडिशनर म्हणजे काय ते पाहूया. मल्टीस्प्लिट एअर कंडिशनिंग, ज्याला अन्यथा VRV व्हेरिएबल रेफ्रिजरंट व्हॉल्यूम आणि VRF व्हेरिएबल रेफ्रिजरंट फ्लो सिस्टीम अनेक इनडोअर युनिट्सशी जोडण्यासाठी एकल आउटडोअर युनिट वापरतात, ज्यामुळे त्यांना वेगवेगळ्या हवामानाच्या गरजा असलेल्या जागांसाठी आदर्श बनते. सिंगल रूम स्प्लिट एअर कंडिशनरच्या विपरीत मल्टीस्प्लिट एअर कंडिशनर एकाच वेळी अनेक खोल्या थंड करण्यासाठी परवानगी देते. मुख्य फरक त्यांच्या सेटअपमध्ये आहे. स्प्लिट AC मध्ये एअर कंप्रेसर आणि एअर आउटलेट असते, तर मल्टीस्प्लिट AC मध्ये 5 आउटलेट असतात, सर्व एका कॉम्प्रेसरशी जोडलेले असतात. इंटिरियर युनिट्स भिंत माउंट, फ्लोअर स्टँडिंग किंवा सीलिंग माउंट केलेले असू शकतात. रेफ्रिजरंट पाईपलाईन आणि केबल्सद्वारे बाह्य युनिटशी जोडले असू शकतात. आता युनिटची सेवा कशी करायची ते पाहू. कार्य 1. यांत्रिक घटक ओळखा. युनिटमधून प्लग काढा. समोरची ग्रिल काढा. इनडोअर युनिटमधून कंट्रोल बोर्ड कव्हर काढा. कंडेन्सिंग युनिटपर्यंत वायरिंग सक्शन आणि लिक्विड लाईन ट्रेस करा. कंडेन्सिंग युनिटचे बाह्य आवरण आणि नियंत्रण पॅनलचे कव्हर काढा आणि ते काढा. लेबल केलेले घटक ओळखा. कंप्रेसर आउटडोअर. रेफ्रिजरंट गॅसला कंप्रेस करून आणि त्याचे द्रव अवस्थेत रूपांतर करून कंप्रेसर वातानुकूलन प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कंडेन्सर आउटडोअर. कंडेन्सर हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो वातावरणात उष्णता सोडून हवा थंड करण्यासाठी जबाबदार असतो. काही हेवी ड्युटी एअर कंडिशनर्समध्ये मोठे कंडेन्सर असतात, जे रेफ्रिजरेटर्स किंवा फ्रीझरच्या कूलिंग क्षमतेला टक्कर देऊ शकतात. बाष्पीभवक कॉईल इनडोअर. इनडोअर युनिटमध्ये बाष्पीभवन कॉइल्स सभोवतालची उष्णता शोषून आणि रेफ्रिजरंटमध्ये स्थानांतरित करून हवा थंड करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. संचयक घरातील. कॉम्प्रेसर क्रँक केसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी द्रव रेफ्रिजरंटला थांबवणे आणि टिकवून ठेवणे हा संचयकाचा उद्देश आहे. हे बाष्पीभवक आणि कंप्रेसर दरम्यान सक्शन लाईनमध्ये स्थित असते. विस्तार झडप इनडोअर. दाब नियंत्रक उपकरण म्हणून कार्य करत विस्तार झडप प्रणालीमध्ये इष्टतम दाब पातळी राखण्यासाठी रेफ्रिजरंटचा प्रवाह वाढवते. कपॅसिटर घरातील. एक कपॅसिटर स्टार्टअप दरम्यान एअर कंडिशनिंग सिस्टीम स्थिर करण्यात मदत करतो. PCB इनडोअर युनिट. PCB
किंवा मुद्रित सर्किट बोर्ड AC पॉवर वितरित करण्यास सक्षम वीज पुरवठा प्रणाली म्हणून कार्य करते. त्याची मुख्य भूमिका तुमच्या वॉल आउटलेटमधून मिळालेल्या AC व्होल्टेजचे तुमच्या विविध डिव्हाइसेस आणि उपकरणांद्वारे वापरता येणाऱ्या DC व्होल्टेजमध्ये रूपांतर करणे आहे. एअर ब्लोअर इनडोअर. पंख्याप्रमाणेच एअर ब्लोअर संपूर्ण खोलीत थंड हवा वितरित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अशा प्रकारे संपूर्ण वातानुकूलन प्रणालीचे कार्यक्षम कार्य सुनिश्चित करते. रेफ्रिजरंट सिस्टीम. उष्णता हस्तांतरणाचे माध्यम म्हणून रेफ्रिजरंट उष्णता शोषून घेते आणि एका भागातून दुसऱ्या भागात वाहून नेते. गरम दिवसांमध्ये खोली थंड करण्यास मदत करते. एअर फिल्टर इनडोअर. धूळ आणि घाण यांसारख्या घन कणांना अवरोधित करताना एअर फिल्टर हवेच्या प्रवाहाला परवानगी देते. ड्रेन नळी घरातील किंवा बाहेरील. ड्रेन नळी कंडेन्सरमधून पाणी काढून टाकण्यास सुलभ करते. मोटर फॅन बाहेरील. मोटर फॅन कंडेन्सरपासून वातावरणात गरम हवा वाहण्यास मदत करतो. अशा प्रकारे थंड होण्याच्या प्रक्रियेस हातभार लावतो. थर्मिस्टर घरातील. थर्मिस्टर हे तापमान सेन्सर आहेत. वातानुकूलित वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनुसार खोलीचे तापमान नियंत्रित करण्यास सक्षम करण्यासाठी याचा वापर केला जातो. संदर्भासाठी सारणीमध्ये घटक आणि कार्ये यांचे नाव रेकॉर्ड करा. कार्य 2. कूलिंग कॉइलची तपासणी आणि साफसफाई. स्प्लिट एअर कंडिशनर सुरू करा. ॲनेमोमीटरने कूलिंग कॉइलमध्ये हवेचा प्रवाह मोजा आणि थर्मामीटर वापरून ग्रिल तापमान लक्षात घ्या. हवेचा प्रवाह कमी असल्यास कॉइल स्वच्छ करा. स्क्रू काढा आणि समोर आणि बाजूचे पॅनेल काढा. नंतर त्यांना साबणाने स्वच्छ करा. एअर फिल्टरला इजा न करता काळजीपूर्वक बाहेर काढा. बाष्पीभवक कूलिंग कॉइल, पंख साबणाच्या द्रावणाने आणि गलिच्छ असल्यास व्हॅक्यूम क्लीनरने तपासा आणि स्वच्छ करा. फ्लोअर मोटरचे संरक्षण करा. बाष्पीभवक कॉइल साफ करण्यासाठी वायर ब्रश वापरा. व्हॅक्यूम कॉइल साफ करा. आवश्यक असल्यास कूलिंग कॉइल धुण्यासाठी क्लिनिंग सोल्युशन वापरा. पंखांच्या कंगव्याने पंख सरळ करा. पाण्याच्या दाबाने पंख स्वच्छ धुवा. ब्लोअर मोटरमधून कव्हर काढा. ब्लोअर मोटर वंगण घालणे. समोर आणि बाजूचे पटल पुन्हा जोडा. एअर फिल्टर स्वच्छ आणि पुन्हा स्थापित करा. युनिट रिस्टार्ट करा. ॲनेमोमीटरने हवेचा प्रवाह मोजा आणि सुरुवातीच्या रीडिंगशी तुलना करा. ग्रिल तापमान आणि करंट तपासा. कार्य 4. एअर फिल्टरची तपासणी आणि साफसफाई. समोरची ग्रिल उघडा. प्रत्येक एअर फिल्टरच्या मध्यभागी टॅब हळूवारपणे उचला, नंतर काढण्यासाठी त्यांना खाली खेचा. फिल्टर पाण्याने किंवा व्हॅक्यूम क्लीनरने स्वच्छ करा. हट्टी धूळसाठी उबदार पाण्याने मऊ डिटर्जंट वापरा. फिल्टरला सावलीत कोरडे होऊ द्या. फिल्टर्स परत फ्रंट पॅनेलच्या स्लॉटमध्ये ठेवा. दोन्ही बाजूंच्या आणि मध्यभागी पुढील ग्रिल सुरक्षित करा. टीप: घाणेरड्या एअर फिल्टरसह ऑपरेट केल्याने कूलिंगची कार्यक्षमता कमी होते आणि ऊर्जा वाया जाते. कार्य 5. फॅन मोटर तपासणी. तपासणी करण्यापूर्वी ऑपरेशन थांबले आहे आणि ब्रेकर बंद असल्याचे सुनिश्चित करा. फॅन मोटर्समधून कपॅसिटर काढा. कपॅसिटरला वीज पुरवठ्याशी थोडक्यात जोडून त्याची चाचणी घ्या. डिस्कनेक्शन झाल्यानंतर कपॅसिटरचे दोन्ही टर्मिनल लहान करा. जर ती ठिणगी पडली तर ती वापरण्यायोग्य आहे, नसल्यास कपॅसिटर बदला. तापमान किंवा मल्टीमीटर वापरून चालू आणि सुरू होणाऱ्या विंडिंग्सची सातत्य तपासा. मोकळी हालचाल सुनिश्चित करण्यासाठी मोटर शाफ्ट फिरवा. बेरिंग तपासा. कंडेन्सर ब्लेड आणि बाष्पीभवक ब्लोअर मुक्तपणे फिरत असल्याची खात्री करा. मोटर्स वंगण घालणे. मोटर स्वच्छ करा. कपॅसिटर आणि फॅन मोटरसाठी इलेक्ट्रिकल कनेक्शन पुन्हा कनेक्ट करा. कंडेन्सर ब्लेड, कंडेन्सर पंख, बेस प्लेट किंवा आच्छादन यांना स्पर्श करत असल्यास ब्लेड किंवा मोटर समायोजित करा. बाष्पीभवन ब्लोअरने ब्लोअर हाऊसिंगला स्पर्श केल्यास त्याची स्थिती समायोजित करा. वेगवेगळ्या घटकांची चाचणी घ्या, सदोष भाग तपासा आणि काही असल्यास ते बदला. एकदा तुम्ही स्वतंत्र भाग तपासल्यानंतर युनिट पुन्हा एकत्र करा. ते चालू करा आणि त्याचे योग्य कार्य तपासा. हे मल्टीस्प्लिट एसीची कसून तपासणी सुनिश्चित करते. स्थापना. शक्य तितकी थंड जागा निवडा.
ठिकाण हवेशीर असले पाहिजे आणि बाहेरील तापमानापेक्षा जास्त गरम हवा नसावी, कमाल 45 अंश सेल्सिअस. ड्युअल सिस्टीम किटसह स्थापना. ड्युअल सिस्टीम किट रेफ्रिजरंट सर्किटला 2 सर्किट्समध्ये विभाजित करते. एकल आउटडोअर युनिटसह 2 खोल्यांचे एअर कंडिशनिंग सक्षम करते. ड्युअल सिस्टीम किट वापरताना 2 इनडोअर युनिट्स एकूण 4 युनिट्स एकाच बाह्य युनिटला जोडल्या जाऊ शकतात. ड्युअल सिस्टीम किट स्थापित करण्यासाठी प्रथम केप बॉक्स काढा. त्यानंतर पुरवलेल्या कनेक्टिंग पाईपला ड्युअल सिस्टीम किटशी जोडा. पुरवलेल्या टॅपिंग स्क्रूसह 4 पीसेस आउटडोअर युनिटच्या मागील पृष्ठभागावर ड्युअल सिस्टीम किट चिकटवा आणि खाली दाखवल्याप्रमाणे ड्युअल सिस्टीम किट आउटडोअर युनिटच्या सर्व्हिस वॉल्सशी जोडा. कार्य 1. सर्वात कमी लांबीचे रेफ्रिजरंट ट्यूबिंग स्थापित करा आणि वाक्यांची संख्या कमी करा. निर्मात्याच्या इन्स्टॉलेशन मॅन्युअलचा संदर्भ घ्या. आउट आणि इनडोअर युनिटमध्ये जवळचे अंतर ठेवा. मॅन्युअलमध्ये नमूद केल्याप्रमाणे ट्यूबिंगची लांबी ठेवा. तेल कंप्रेसरवर परत येण्यास सक्षम करण्यासाठी बाष्पीभवनपेक्षा उच्च पातळीवर कंडेन्सिंग माउंट करणे टाळा. जर लांबी निर्दिष्ट लांबीपेक्षा जास्त असेल तर किती वंगण तेल अधिक टॉपअप करावे यासाठी निर्मात्याचा सल्ला घ्या. नळ्या कापण्यासाठी आणि वाकण्यासाठी बेंडची संख्या कमी करा. वाकताना कुरकुरीत करू नका. ट्यूबिंगचा योग्य आकार ठेवा आणि नळ्या काळजीपूर्वक अनरोल करा. भिंतीमध्ये ओपनिंग्स तयार करताना ते बाष्प आणि द्रवरेषा, पॉवर केबल्स आणि कंडेन्सेट ड्रेन पाईप यांसारखे विविध घटक सामावून घेतील याची खात्री करा. एकंदर आकार मोजणे आणि योग्य फिटिंगसाठी 1 किंवा 2 PVC पाईप्स वापरणे चांगले. ब्रेझिंग करण्यापूर्वी लाईन ट्यूब्स स्वेच करणे सुनिश्चित करा आणि ब्रेझिंगसाठी भडकताना क्रॅकची काळजीपूर्वक तपासणी करा. एकदा ट्यूबिंग योग्यरित्या स्थापित केल्यावर दाब तपासा, व्हॅक्युमाइज करा आणि सिस्टीम चार्ज करा. सिस्टीम सुरू करण्यापूर्वी वायरिंगची स्थापना तपासा. सक्शन लाईनवर फोम इन्सुलेशन लावा आणि पाईप्स व्यवस्थित क्लॅम्प करा. कार्य 2. घरातील मुख्य उतार आणि खोलीच्या बाहेर कंडेन्सेट ड्रेन स्थापित करा. ट्रेची उंची लक्षात घेऊन बाष्पीभवन युनिट 1/2 इंच उतारावर कोन केले आहे याची खात्री करा. कंडेन्सेट ड्रेन पाईप बाष्पीभवन आउटलेटमधून बाहेरून कनेक्ट करा. यामुळे इतरांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करा. ड्रेनेजसाठी कठोर PVC पाईप निवडा. पारदर्शक लवचिक PVC पाईप वापरल्यास ट्यूबिंगमध्ये कोणतेही पंक्चर नसल्याची खात्री करा. पाईप क्लॅम्प वापरून पाईप ठिकाणी सुरक्षित करा. एकदा स्थापित झाल्यानंतर युनिट चालू करा आणि त्याचे कार्यप्रदर्शन तपासण्यासाठी ते चालू द्या. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. अशा प्रकारे आम्ही इलेक्ट्रिकल घटक ओळखणे आणि मल्टीस्प्लिट AC स्थापित करणे शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. सर्वांचे आभार. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.